नमस्कार सगळ्यांना. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मार्गशीर्ष मासातील गुरुवारची पूजा केली. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. चला तर आज आपण बनवत आहोत साबुदाणा वडा. साबुदाणा बनवण्यासाठी मी साहित्य घेतले: मिरची, अद्रक, कोथिंबीर, बटाटे आणि साबुदाणा. हे सर्व साहित्य घेतलं आहे मी. आता चला तर मग बनवूया आपण साबुदाणा वडा. तर त्याच्यासाठी मी साबुदाणा घेतला आहे. रात्री मी भिजतच घातला होता. ते शेंगदाणे घेतलेत बारीक करून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटे ॲड करते. बटाटे ॲड केल्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची आणि अद्रक हे सुद्धा मिक्स करून घेते. आता हे सर्व एकजीव करून घेते, मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी नमक टाकलं आहे, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. त्याच्यानंतर हळद ॲड करते. काही जास्त मसाले नाही मी वापरलेत, कारण उपवासासाठी वडे बनवते, त्याच्यासाठी मी मग थोडेसे मोजकेच मसाले वापरलेत. आता मी मिक्स करून घेते सर्व आणि छान बारीक मिक्स करून घ्यायचं. आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर वडे बनवते. हे असे बनवायचे गोल आकारामध्ये, म्हणजे छान टम्म असे फुलतात. आता कढईमध्ये ते वडे सोडते. बघा कसे छान तेलाला उकळी येऊ दिले. आपले छान वडे रेडी झाले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये मी काढून घेते. सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता बघा कसे छान टम्म फुगलेत. तुम्हीसुद्धा उपवासाला बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.